सर, आज निवडणूक निरीक्षक आलेले होते. त्यांनी काही आपल्याला बैठक घेऊन काही सूचना वगैरे दिल्या आहेत काय? आज माननीय निवडणूक निरीक्षक श्री सुभाष बोरकर सर या ठिकाणी छाननी दरम्यान नगर परिषद कार्यालयात व आपले निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात उपस्थित होते. त्यांनी यावेळी प्रशासनाला व निवडणूक प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार छाननी दरम्यान काय काळजी घ्यावी, कशा पद्धतीने कार्यवाही करावी या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यानुसार छाननीची प्रक्रिया आपल्या इथं पूर्ण पडलेली आहे. छाननीमध्ये किती नामनिर्देशन पत्र जे आहे ते बाद झाले आणि किती कोणी हरकती वगैरे घेतले होते का? छाननीमध्ये आपल्याकडे एकूण 275 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते. त्यापैकी नगराध्यक्षाचे 13 होते. तर 13 पैकी एकूण 4 अपात्र झाले असून 9 पात्र झालेले आहेत नगराध्यक्षासाठी. आणि सदस्यासाठी एकूण 262 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले होते. त्यापैकी 42 हे अपात्र झालेले आहेत आणि 233 हे पात्र झालेले आहेत. असे एकूण आपल्याकडे जे पात्र आहेत ते 242 आहेत. आणि हरकती किती जणांनी घेतले होते सर, आणि त्याच्यावर काय निकाल, कसे सुनावणी कधी? आज आपल्या एकूण नामनिर्देशन प्रक्रियेच्या छाननी दरम्यान 2 उमेदवारांबाबत हरकती घेण्यात आलेल्या होत्या आणि त्या दोन्ही हरकतीवर निर्णय घेण्यात आलेले आहे. आपल्या चोपडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा जो नामनिर्देशन छाननीचा कार्यक्रम आज पूर्ण झालेला आहे. याचा पुढचा टप्पा म्हणजे ज्या उमेदवारांना आपले नामनिर्देशन मागे घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी दिनांक 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर असा कालावधी राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित करून दिलेला आहे. त्यानुसार ज्यांनाही आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे आहेत त्यांनी आपले अर्ज 21 नोव्हेंबरपर्यंत मागे घेऊ शकतात. त्याच्यानंतर मग चिन्ह वाटप, त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप केलं जाईल उमेदवारांचं.